सभागृहातून गर्भगृहात आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी बुद्ध हे नेहमीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि याच्या आतमध्ये तुम्ही जर येऊन जर पाहिलं आणि संपूर्ण जी लेणी कोरलेली आपल्या त्रिरश्मी नाशिकची लेणी जर माहीत असेल की आतमध्ये बुद्ध आहेत गर्भगृहामध्ये, बाजूला बोधिसत्व सुद्धा कोरलेले असतात. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते आणि अपोजिट साईडला तिकडे सुद्धा आपल्याला बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. हे सेम स्ट्रक्चर आपल्याला कहाणेरी लेणीच्या 3 नंबरच्या लेणीच्या वरांड्यामध्ये पाहायला मिळते. जे वरांड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते इथे वेरूळमध्ये गर्भगृहामध्ये समोरासमोर त्या बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. त्या मूर्त्या जवळजवळ 22 ते 25 फूट उंचीच्या आहेत. त्या मानाने या मूर्त्या त्यांची हाईट ही कमी आहे. आणि ह्या गर्भगृहातलं सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला जे काही दाखवायचं आहे तर ते या ठिकाणी इथं जर येऊन जर पाहिलं तर 1 2 3 आणि 4 उपासिका दिसत आहेत, उपासक दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर त्यांनी फूल घेतलेले आहे. तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर दोन्ही हातांनी फूल पकडल्यामुळे त्यांचा हात हा नमस्कार मुद्रेमध्ये नाहीये. कारण की तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी हातामध्ये फूल घेऊन ते बुद्धांना फूल वाहत आहेत. आणि एक अर्थी आपण जी विद्यापीठ लेणी पाहतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ग्रीक लोक बुद्धांसमोर नतमस्तक होताना ज्याप्रमाणे आपण गुडघ्यावरती टेकून बुद्धांना नमस्कार करतो, वंदन करतो, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्या गुडघ्यावरती आहेत. आणि याची केश रचना जर पाहिली तर ती आपल्याला ग्रीक लोकांसारखी पाहायला मिळते. कदाचित एक ग्रीक उपासक या लेणीमध्ये आले असतील किंवा ही लेणी कोरण्यासाठी जे काही दान लागलं असेल, जो काही पैसा लागला असेल त्यावेळेसचा, तर ते ग्रीक लोकांनी दान दिलेलं असावं हे आपल्याला या उपासकांच्या या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मूर्त्या कोरल्या याच्यावरून समजून येते. धन्यवाद.